Good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. तर आपण नवीन लेसन सुरू करतो आहोत तुमच्या सायन्स पार्ट 2 चा, की ज्या लेसनचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. हेरिडिटी आणि इव्होल्यूशन नक्की काय आहे आणि ह्या टॉपिक हा जो लेसन आहे या लेसन मधला सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपण ह्या चॅप्टर मध्ये इथे क्लिअर करणार आहोत. काही ज्या कन्सेप्ट आहे ते तुम्हाला मी डायरेक्टली एक्सरसाइज मध्ये समजावून सांगणार आहे आणि काही डायरेक्टली इथे पण समजावून सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हेरिडिटी आणि इव्होल्यूशनचं काही टेन्शन घेऊ नका. जसं तुम्ही ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला खूप लाईक्स केले किंवा आवडलं तुम्हाला, त्या पद्धतीने हेरिडिटी आणि इव्होल्यूशन हे चॅप्टर सुद्धा आय थिंक तुम्हाला नीट समजणार आहे इथे. तर सगळ्यात महत्त्वाचं हेरिडिटी काय आहे ते सगळ्यात महत्त्वाची ती कन्सेप्ट समजून घेऊया. इव्होल्यूशन काय आहे या सगळ्या कन्सेप्ट, आणि याच्यामध्ये ह्या सगळ्या बघा 1 2 3 4 ह्या 4 आणि ह्या 4 एकूण 4 आणि 4 8 कन्सेप्ट इथे तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेले आहे. मग आता नक्की काय आहे चला समजून घेऊया हेरिडिटी. आता या चॅप्टरला सुरुवात करण्याच्या अगोदर इथे तुम्हाला कॅन यू रिकॉल मध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहे, दिसतंय तुम्हाला. फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे, विच कंपोनेंट्स ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर. हेरिडिटरी कॅरेक्टर म्हणजे सगळ्यात महत्वाचं बघा. ह्या पृथ्वीवरती आपण जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिले माहिती तुम्हाला की सगळ्यात पहिले एक पेशीय जो सजीव आहे आपल्या सगळ्यांचा काय म्हणतो आपण, पंजोबा म्हणा, खापर पंजोबा म्हणा, कोण जन्माला आला, हा अमिबा. त्याच्यानंतर मग सगळे जे अॅनिमल्स आहेत त्या अॅनिमल्स काय झाले, डेव्हलप होत गेले. हेरिडिटरी अँड हेरिडिटी चेंजेस. You know that heredity is the transfer of biological character from one generation to another via genes. आता जीन्स काय आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होत असतात, बायोलॉजिकल कॅरेक्टरचं ट्रान्सफर होत असतं. याला काय म्हणत असतो आपण, हेरिडिटरी म्हणत असतो. इथे तुम्हाला डेफिनेशन पण दिली आहे, पण याचा अर्थ काय रे चला समजून घेऊया. स्टुडंट आता सगळ्यांना माहिती आहे की आपले आजोबा कोणासारखे दिसत होते, आपले आजोबा आपले जे पंजोबा आहे ना त्या पंजोबांसारखे दिसत होते. त्याच्यानंतर आपले वडील कोणासारखे दिसतात, आपल्या वडिलांचे काहीतरी गुणवैशिष्ट्य आपल्याला आपल्या आजोबांसारखे दिसतात. त्याच्यानंतर आला आपला नंबर, तर आपण कोणासारखे दिसतो, आपण एकतर आपल्या मम्मी सारखे दिसतो किंवा काय दिसत असतो, पप्पांसारखे दिसत असतात. ही आपली मम्मी आणि हे काय आहेत आपले पप्पा. सो हेरिडिटरी याचा अर्थ काय की ज्यावेळेस आपण आपल्या आईच्या पोटामध्ये आपण तयार होत असतो त्यावेळेस काय होत असतो, डीएनए हे मेन स्ट्रक्चर आहे. तर काही जे क्रोमोझोम्स असतात, एकूण किती क्रोमोझोम्स असतात, एकूण असतात तुमचे 46 क्रोमोझोम्स. किती असतात, 46 क्रोमोझोम्स असतात. मग हे 46 क्रोमोझोम कोणाकडून येत असतात, तर हे 46 जे क्रोमोझोम असतात हे मम्मीकडे पण तुमच्या 46 क्रोमोझोम असतात आणि पप्पांमध्ये पण काय असतात 46 क्रोमोझोम्स असतात. मग याच्या काय होत असतात, ज्यावेळेस आपला जन्म होत असतो, ज्यावेळेस आपण इकडे तयार होतो किंवा आपला इथे जन्म होत असतो त्यावेळेस काय होत असतो, तुमची मम्मी आणि हे काय तुमचे पप्पा यांच्याकडून काय होत असतात, ह्या 46 पैकी 23 पेअर आणि इकडे 23 पेअर 23 पेअर्स काय होत असतात या मम्मी आणि पप्पांकडून येत असतात. आणि त्याच्यानंतर ह्या डीएनए ट्रान्सफरमुळे बायोलॉजिकल कॅरेक्टर जे आहे ते आपल्या मम्मी पप्पांसारखे दिसत असतात. कसं, जसं काय आपल्या कधी कधी केसांचा रंग, केसांची जी ठेवण आहे ती आपल्या मम्मी सारखी असते. कधी कधी मुलांचे जे डोळे आहेत ते डोळ्यांचा रंग जो आहे तो पप्पांसारखा असतो. हे बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतात. कधी कधी कोणाचे केस कुरळे असतात बघा, आई आणि वडील या दोघांपैकी एखाद्याचे केस असे कर्ली असेल तर मुलांचे केस पण त्याच पद्धतीने असतात. किंवा रंग सुद्धा आपला अगदी रंग सुद्धा आपले मम्मी पप्पा जास्त अगदी गव्हाळ रंगाचे असेल, आपण पण त्याच पद्धतीचे. किंवा कधी कधी खूप सावळा रंग असेल तर आपण पण त्याच पद्धतीने. पण कधी कधी काय होत असतं, ह्या जीन मध्ये ज्यावेळेस हे काय म्हणतो आपण जीन ट्रान्सफर होत असतं, जीनमुळे हे सगळं होत असतं. हे डीएनए ज्यावेळेस हे क्रोमोझोमचं पेअरिंग होत असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये स्मॉल चेंजेस होत असतात. स्मॉल चेंजेस झाल्यामुळे कधी कधी हे वेगळं सुद्धा असू शकतं, कधी कधी हे वेगळं पण असू शकतं. सो याला म्हणतात हेरिडिटरी किंवा ट्रान्सफर ऑफ दी बायोलॉजिकल कॅरेक्टर. म्हणजे आपल्या चेहऱ्याची ठेवण, आपल्या केसांचा रंग,
केसांचं जे स्ट्रक्चर आहे ते, डोळ्यांचा रंग, डोळ्यांचा आता डोळ्यांचे वेगवेगळे रंग असतात ना रे, कोणाचे ब्राऊन आईज असतात, कोणाचे ब्ल्यू आईज असतात, कोणाचे नॉर्मल असतात, कोणाचे ग्रीन कलरचे आईज सुद्धा असतात, ग्रीनिश आईज असतात, थोडेफार ग्रीनिश शेड असतो. सो अशा पद्धतीने हे बायोलॉजिकल कॅरेक्टर काय होत असतात, कधी कधी आपल्या जे पिढ्यानपिढ्या काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात. कधी कधी चांगले कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतात, कधी कधी अनुवंशिक जे आजार आहे ते एका पिढीकडून, समजा एखाद्या आपल्या पंजोबांना अस्थमाचा त्रास होता किंवा आपल्या पंजोबांना जर डायबिटीज होता, तर कधी कधी हे जे आजार आहे हे आजार सुद्धा पिढ्यानुपिढ्या काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात. म्हणजे हे सगळं होत असतं तुमचं हेरिडिटीमध्ये. सो आय थिंक तुम्हाला हेरिडिटी ही कन्सेप्ट छानपैकी इथे क्लिअर झाली असेल. सो स्टुडंट, तुम्हाला जर हेरिडिटीची डेफिनेशन आली तर तुम्ही लिहिणार आहे, इट इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर व्हाया जीन्स. जीन्स थ्रू बायोलॉजिकल कॅरेक्टरचं काय होत असतं, ट्रान्सफर होत असतं, त्यालाच आपण काय म्हणत असतो, हेरिडिटी म्हणत असतो. आता सगळ्यात महत्वाचा हा जो पॅरेग्राफ आहे, या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, फिल इन द ब्लँक्सला, MCQsला, मॅच द पेअरला, वन सेंटेन्स आन्सर मध्ये खूप सारी हिस्ट्री ही आपल्या हेरिडिटीची दिलेली आहे. तर सगळ्यात पहिले अभ्यास कोणी केलेला आहे, द जॉन मेंडल इज द पायनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. मॉडर्न जेनेटिक्सचा पायनियर काय म्हणतो, त्याला आपण रचयिता म्हणतो, किंवा ज्याचा पाया, जेनेटिक्सचा पाया कोणी घातलेला आहे, तर ते आहे आपले जॉन मेंडल. मेंडल नावाचे जे सायंटिस्ट आहे, की ज्यांनी तुम्हाला 9th स्टँडर्डला तुम्ही अभ्यास केला असेल की त्यांनी ग्रीन पी जी आहे, पी म्हणजे काय, तुमची वाटाण्याची जी झाड आहे, वाटाण्याच्या ज्या बिया आहेत त्याच्यावरती खूप सारे एक्सपेरिमेंट केले आणि खूप साऱ्या थेरीज त्यांनी जगासमोर आणल्या. त्यानंतर आता तुम्हाला 10वीला त्यांचं 10वीला पण थोडासा रेफरन्स आलेला आहे, 12वीला अजून डिटेलमध्ये त्या थेरीज तुम्हाला आहेत. ठीक आहे, मग हे जॉन मेंडल यांना म्हणतात, काय म्हणतात, पायनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. मग तुम्हाला जर वन सेंटेन्सला क्वेश्चन आलं, हु वॉज द पायनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स, जॉन मेंडल वॉज द पायनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. त्यानंतर बघा, इट लुक अ लॉंग टाइम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. त्यांना खूप वर्ष लागले जेनेटिक्स काय आहे किंवा हेरिडिटरी काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी, त्यांना याचा खूप वर्ष अभ्यास केला. इन 1901 द रिझन बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशन थिअरी ऑफ ह्युगो डे व्हेरीज. परंतु 1901 मध्ये त्यांना हे अचानक कळलं, ज्यावेळेस ह्युगो डी व्हेरीज ह्या नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याने म्युटेशन थेअरी. आता म्युटेशन काय आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगेल नंतर मी. या म्युटेशन जी थेअरी आहे ही ज्यावेळेस ह्युगो डी व्हेरीज याने जगासमोर आणली, त्यावेळेस जॉन मेंडल यांच्या थेअरीजमध्ये पण काय झालं, अचानक बदल झाले. मीनवाईल in 1902 वॉल्टर सुटॉन ऑब्झर्व द पेअर ऑफ क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर. त्याच वेळेस वॉल्टर सुटन नावाचा जो सायंटिस्ट आहे तो ग्रासहॉपर वरती अभ्यास करतो. ग्रासहॉपर म्हणजे माहिती तुम्हाला, नागतोडा पाहिले तुम्ही, ग्रीन रंगाचा असतो. तर ह्या ग्रासहॉपरचा अभ्यास करता करता त्याला काय ग्रासहॉपरच्या शरीरावरती अभ्यास, त्याला क्रोमोझोमच्या काही जोड्या आढळल्या. ऑब्झर्व द पेअर ऑफ क्रोमोझोम अंटिल देन इट वॉज नॉट नोन ॲज एनीवन. तोपर्यंत क्रोमोझोम काय होतं हे जगाला माहिती नव्हतं. ठीक आहे, मेंडलला पायोनियर होतात म्हणतात. त्याच्यानंतर म्युटेशन थेअरी आणली ह्युगो डे व्हेरीजने. याच्यावरती प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातील हे पण तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वॉल्टर सुटोने काय केलं, ग्रासहॉपरचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्याला पेअर ऑफ क्रोमोझोम्स ह्या आढळून आल्या. आता क्रोमोझोम वगैरे काय आहेत ते पण तुम्हाला मी पुढे ज्यावेळेस आपला रेफरन्स येईल त्यावेळेस डिटेलमध्ये सांगणार. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, DNA, RNA, क्रोमोझोम सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. Research started in direction of finding the nature of genetic material when it was proven genes was carried via chromosomes. मग त्या सगळ्या सायंटिस्टने खूप अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की अरे हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कॅरेक्टरिस्टिक कशा पद्धतीने ट्रान्सफर होत असतील, काय असेल, कुठलं मटेरियल असते की जेणेकरून हे जीन्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत असेल. सो इट इज नथिंग बट अ जीन्स. मग सायंटिस्टला हे कळून चुकलं, हे काय आहे, आपल्या शरीरामधले जीन्स आहे ते काय करत असतात, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर करत असतात. अशा पद्धतीने सायंटिस्टला कळून चुकलं की जीन्स हेच मटेरियल आहे की ज्याच्यामुळे हे जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होत असतात, बायोलॉजिकल किंवा वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक आहे जे ट्रान्सफर होत असतं. थ्रू विच 1944 ट्रायो ऑफ सायंटिस्ट ऑस्वॉल्ड एव्हरी, मायकेल कार्टी अँड कॉलिन मायक्लॉड प्रूव्ह दॅट एक्सेप्ट व्हायरसेस. त्यांनी असं सांगितलं फक्त व्हायरस कोणता व्हायरस, आता कोणता व्हायरस आला होता की ज्याने सगळं जग ठप्प झालं होतं, कोरोना व्हायरस, कोविड 19 हा व्हायरस आहे. ते काय म्हणतात की व्हायरस सोडून
व्हायरस सोडून बाकी सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय असतं, डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल. मग या सायंटिस्टने काय प्रूव्ह केलं, व्हायरस सोडून सगळ्यांमध्ये काय असतं, डीएनए हे जेनेटिक मटेरियल असतं. ह्या सायंटिस्टने सांगितलं आहे. हे डिटेलमध्ये लिहून देते तुम्हाला मी की पेपरमध्ये कुठली थिअरी वगैरे काय काय येणार आहे हे डिटेलमध्ये सांगते. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, 1961 द फ्रेंच सायंटिस्ट फ्रँकोइस जॅकॉब अँड जॅक मोनॉड, हे दोन जे सायंटिस्ट आहे, सायंटिस्टचे नावं वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवा. प्रपोज अ मॉडेल फॉर अ प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ डीएनए इन बॅक्टेरियल सेल. त्यांनी काय केलं, एक बॅक्टेरियल सेल घेतली, ह्या बॅक्टेरियल सेलचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस डीएनएच्या मदतीने कशा पद्धतीने होते त्याचं मॉडेल जगासमोर मांडण्याचं काम केलं. कोणी, फ्रँकोस जॅकॉब अँड जॅक मोनॉड. आता हे नाव कसं लक्षात ठेवायचं माहिती का, या स्पेलिंग मध्ये सगळीकडे ओ ओ ओ ओ आहे. ह्या सगळ्यांनी ज्यांनी काय केलेलं आहे, हे जे डीएनएचं बॅक्टेरियल सेलचं मॉडेल जगासमोर आणलेलं आहे, सगळ्यांच्या स्पेलिंग मध्ये फ्रँकोस जॅकॉब मोनॉड सगळ्यांमध्ये ओ ओ ओ जास्त आलेलं आहे. ही एक ट्रिक आहे बरं का. स्पेलिंग जर तुम्हाला ते सायंटिस्टची नावं जे आहे ती लक्षात राहणार नसेल तर हे अशा पद्धतीने ट्रिक सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकतात. इट हेल्प टू अनकव्हर द जेनेटिक कोड्स हिडन इन डीएनए. या मॉडेलमध्ये काय झालं, काही कोड्स असतात, जसे काही सिक्रेट कोड असतात बघा. कम्प्युटरमध्ये पण काही कोडिंग, तुम्ही आता कोडिंग पण शिकता आहात, याच्यामध्ये हे जे काही काय असतात कोड असतात, हे कोडिंग मटेरियल कुठलं आहे, डीएनए मध्ये लपलेलं हे जेनेटिक कोडिंग मटेरियल कुठलं आहे हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी इमर्ज विच हॅज व स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये या कोडिंगला खूप महत्व आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे सगळं हेरिडेटरी आणि हेरिडेटरी चेंजेस यांची हिस्ट्री फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला दिलेली आहे, की जी हिस्ट्री आपल्याला एमसीक्यूज मध्ये, फिल इन द ब्लँक्स मध्ये, मॅच द पेअर मध्ये, ह्या सगळ्या क्वेश्चन मध्ये, वन सेंटेन्स क्वेश्चन मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल टू डायग्नोज, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. काही काही लोकांना अनुवंशिक आजार असतात, हे अनुवंशिक आजार दूर करण्यासाठी ही जी हिस्ट्री आहे, हे जीन्स आहे, या सगळ्यांचा खूप उपयोग होत असतो. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स, प्लांट्स, इंडस्ट्रियल प्रोसेस विच मायक्रोब्स आर यूज. इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये त्यानंतर हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स आणि प्लांट्स या सगळ्यांची निर्मिती करण्यासाठी या सगळ्या हेरिडिटी आणि हेरिडिटीचं जे आहे इन्फॉर्मेशन आहे त्याचा उपयोग हा केला जात असतो. ठीक आहे. आता याच्यावरती प्रश्न कुठल्या प्रकारचे किंवा इम्पॉर्टंट, हे जो पॅरेग्राफ आहे याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचे चला समजून घेऊया. हे जे मी तुम्हाला आता पॅरेग्राफ शिकवला याच्यावरती बोर्डाच्या पेपरमध्ये असे 5 प्रश्न येऊ शकतात. सगळ्यात पहिले इयर दिलेला आहे, सायंटिस्ट आणि स्टडी ऑफ टॉपिक दिलेला आहे. तुमच्या नोटबुकमध्ये कुठेतरी हे इम्पॉर्टंट लिहून घ्यायचं आहे की ह्या चॅप्टरचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. फिल इन द ब्लँक्स एमसीक्यूजला. तर 1986 मध्ये सगळ्यात पहिले कोण आले, सायंटिस्ट जॉन मेंडल आले. त्यांनी काय सांगितलं, पायनर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. हु वॉज द पायनर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स? जॉन मेंडल वॉज द पायनर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. असा प्रश्न तुम्हाला याच्यावरती येईल. आता वर्ष वगैरे नका लक्षात ठेवू, पण निदान कुठले सायंटिस्ट आणि त्यांनी काय थेरी सांगितली आहे हेरिडिटी विषयी हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरे जे सायंटिस्ट आहे ह्युगो डी व्हॅरेज, ह्युगो एच लक्षात ठेवायचं, ह्युगो लक्षात ठेवायचं आहे. म्युटेशनल थेरी, त्यांनी काय लावली म्युटेशनल थेरी की सगळे जे आहे याच्यामध्ये हेरिडिटरी कॅरेक्टर ट्रान्सफर होत असताना सडन चेंजेस का होतात, वाय देर आर सडन चेंजेस, याचा अभ्यास करण्यासाठी ह्युगो डी व्हॅरेज यांनी खूप अभ्यास केला. मग त्यांनी काय केली, म्युटेशनल जी थेरी आहे ती जगासमोर 1901 मध्ये, सगळ्यात पहिले 1986 मध्ये मेंडलने अभ्यास केला, नंतर त्याच्यानंतर 1901, 2 त्याच्यानंतर डायरेक्ट 1944 आणि 1961 मध्ये याच्यावरती अभ्यास झालेला आहे. सो सगळ्यात पहिले जॉन मेंडलने केला, त्यांनी ग्रीन पीज आहे त्याच्यावरती अभ्यास केला आणि पायनर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स म्हणतात. नंतर ह्युगो डी व्हॅरेज आले, त्यांनी म्युटेशनल थेरी हु इस्टॅब्लिश और हु पर्पज द हु पुट फोर्थ द म्युटेशनल थेरी इन फ्रंट ऑफ ऑल दी पीपल, दॅट इज म्युटेशनल थेरी वॉज पुट फोर्थ बाय दी ह्युगो डी व्हॅरेज. ओके. त्यानंतर 1902 मध्ये वॉल्टर अँड सुटॉन, वॉल्टर आणि सुटॉन हे सायंटिस्ट आले. त्यांनी स्टडी ऑफ क्रोमोझोम्स हे जगासमोर मागितलं. त्यांनी ग्रासहॉपर म्हणजे नाकतोड्याचा अभ्यास केला आणि त्या नाकतोड्याचा अभ्यास करता करता त्यांनी क्रोमोझोम्स असतात हे जगाला त्यांनी सांगितलं आहे. कोणी, 2 सायंटिस्ट. क्रोमोझोम्स काय असतात, पेअरमध्ये, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास करणारे पण होते 2 सायंटिस्ट पेअरमध्ये. कोणते, वॉल्टर अँड सुटॉन. वॉल्टर अँड सुटॉन लक्षात ठेवायचं आहे. पुढे 1944 मध्ये हे सगळे सायंटिस्ट आले, खूप सारे, ऑसवॉल्ड, ॲव्हरी, एम कॅर्थी, कॉलिन मॅकऑल्ट, 3 सायंटिस्ट आले, 3-4 सायंटिस्ट आले.
त्यांनी सगळ्यांनी मिळून सांगितले DNA कुठलं तरी एक जेनेटिक मटेरियल आहे. सगळ्या ऑल ऑर्गॅनिझम्स, सगळ्या जगातल्या सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये काय आहे, एक जेनेटिक मटेरियल आहे की ते काय करत असतं, कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते ट्रान्सफर करत असतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. पण कुठलं नाही, फक्त एक गोष्ट सोडून, कोण, एक्सेप्ट व्हायरसेस. व्हायरस सोडून बाकी सगळ्यांमध्ये काय असतं, तुमचं हे जेनेटिक मटेरियल असतं. ठीक आहे. आणि शेवटी जे आहे 1961 मध्ये फ्रँकोइस जॅकॉब जॅक मोनॉर्ड, ओ लक्षात ठेवायचं, जॅकॉब मोनॉर्ड यांनी काय केलं, प्रोटीन सिंथेसिस एक मॉडेल आहे ते जगासमोर मांडलं. आणि प्रोटीन सिंथेसिस कशा पद्धतीने होतं, DNA वगैरे हे सगळं त्यांनी एक्सपेरिमेंटली जगाला करून दाखवलेलं आहे. लक्षात राहील, हे सगळं लिहून घ्या, हे इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामसाठी. ओके, लेट्स मूव्ह टू द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस लेसन. स्टुडंट, हे DNA काय आहे, RNA काय आहे, क्रोमोझोम्स, क्रोमॅटिन फायबर्स काय आहे, हे आपण काय करूया, आपल्या डेली लाईफ मध्ये हे एक्झाम्पल आहे. सगळ्यांकडे सुई आणि दोरा तर सगळ्यांकडे असतो. या सुई, हा जो धागा आहे बघा, हा धागा दिसतोय सगळ्यांना, हा जो धागा आहे तो खूप छोट्या 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 धाग्यांपासून मोठा धागा बनलेला आहे. मग याच्यामध्ये हे जे छोटे छोटे धागे दिसत आहेत बघा, या धाग्यांमध्ये हे जे छोटे छोटे धागे, जे तुम्हाला ज्या छोट्या छोट्या धाग्यांपासून हा मोठा धागा बनलेला आहे, हे छोटे छोटे धागे असतात, त्याला काय म्हणतो आपण, DNA. हे जे छोटे म्हणजे खूप मोठा जो धागा आहे तो छोट्या छोट्या धाग्यांपासून बनलेला आहे. हे छोटे छोटे धागे काय असतात, तुमचे DNA असतात. ओके, DNA कळलं सगळ्यांना. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर हा मोठा धागा तयार झालेला आहे. या मोठ्या धाग्याला काय म्हणणार तुम्ही आपल्या सायन्सच्या लँग्वेज मध्ये, याला म्हणणार आहात तुम्ही क्रोमॅटिन फायबर. काय म्हणणार आहे, क्रोमॅटिन फायबर्स. काय म्हणणार आहे, क्रोमॅटिन फायबर्स म्हणणार आहे. असे खूप सारे फायबर्स, क्रोमॅटिन फायबर्स एकत्र येऊन काय बनणार आहे, तुमचा दोऱ्याचा असा रीळ बनणार आहे. दोऱ्याचा काय बनणार आहे, असा एक रीळ तयार होणार आहे. आणि या रीळला काय म्हणणार आहे आपण, क्रोमोझोम्स. याला काय म्हणणार आहे, क्रोमोझोम्स. मग क्रोमोझोम्स कळलं तुम्हाला, क्लिअर सगळ्यांना. डेली लाईफ मधलं की आपला जो धागा आहे त्याच्यातले छोटे छोटे पार्टिकल म्हणजे तुमचे DNA, या छोट्या पार्टिकल्स पासून तयार झालेला हा मोठा जो धागा आहे तो क्रोमॅटिन फायबर आहे. आणि हे असे अनेक क्रोमॅटिन फायबर्स एकत्र येऊन काय तयार होत असतो, तुमचे क्रोमोझोम्स असतात. की जे क्रोमोझोम आपल्या मम्मीकडून पप्पांकडून काय होत असतं, त्या ऑफस्प्रिंग कडे किंवा झायगोट कडे येत असतं. आणि अशा पद्धतीने हे हेरिडिटरी कॅरेक्टर काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बाय मीन्स ऑफ क्रोमोझोम्स. ओके, याच्या अगोदर लेट्स रिकॉल मध्ये, कॅन यू रिकॉल मध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला इथे दिलेले आहे. क्वेश्चन सुद्धा आपल्या या लेसनच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टर. आताच तुम्हाला जे मी दोऱ्याचा रीळ दाखवला त्याच्यामध्ये छोटे छोटे फायबर्स दाखवले. DNA पासून बनलं तुमचे क्रोमॅटिन फायबर्स आणि क्रोमॅटिन फायबर्स पासून बनले तुमचे क्रोमोझोम्स. मग तुमचे जे हेरिडिटी कॅरेक्टर आहे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हे जे अनुवांशिक गुण आहे ते कोण ट्रान्सफर करण्याचं काम करत असतं, इट इज नथिंग बट अ क्रोमोझोम्स. जे आपल्या आई आणि वडिलांकडून ज्या 23 पेअर्स येत असतात, 46 क्रोमोझोम येत असतात, हे क्रोमोझोम्स असतात ते काय करत असतात, हे हेरिडिटरी कॅरेक्टर जे आहे ते ट्रान्सफर करण्याचं काम करत असतात. आता हे क्रोमोझोम्स कशापासून बनलेले असतात, हे क्रोमोझोम्स तुमचे बनलेले असतात प्रोटीन्स पासून. कशापासून, प्रोटीन्स पासून आणि न्यूक्लिक ऍसिड्स पासून बनलेले असतात. ठीक आहे, सो पहिल्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला इथे मिळालं असेल. पुढे, व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल आणि मेंटल. काही वेळेस फिजिकल कॅरेक्टर आणि मेंटल म्हणजे काय, मेंटल म्हणजे ते मेंटल नाही बरं का. मेंटल म्हणजे काही जण इतके शार्प असतात, इतके टॅलेंटेड विद्यार्थी असतात, काही जण नॉर्मल असतात, काही जण क्रिएटिव्ह असतात. हे कॅरेक्टरिस्टिक सुद्धा आपल्या आई वडिलांकडून पिढ्यानपिढ्या आपल्याकडे काही जण डायरेक्ट त्यांचं घराणं असतं गायकीचं, त्यांचे खापर पंजोबा चांगले गायक होते, त्यांचे पंजोबा, मग त्यांचे आजोबा, त्यांचे वडील गायक आहे आणि ते सुद्धा गायक असतात. म्हणजे हे मेंटल कॅरेक्टर काही जे आहे आर्टिस्टिक किंवा जे कलागुण आहे ते सुद्धा ट्रान्सफर होत असतात. मग हे कशामुळे होत असतं, फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी म्हणजे काय, त्यांच्या पिढ्यांकडे. या प्रोसेसला काय म्हणणार, या प्रोसेसला आपलं हे चॅप्टरचं नाव काय आहे,
हेरिडिटी. इट इज कॉल्ड ॲज द हेरिडिटी. मग तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर पण मिळालं असेल. याला आपण म्हणणार आहोत हेरिडिटी. ओके, विच आर द कंपोनंट्स ऑफ द डीएनए मॉलिक्यूल. ओके, तिसरा प्रश्न काय आहे, डीएनए मॉलिक्यूल कशाचा बनलेला असतो. सो जो तुमचा डीएनए आहे, डीएनए तुम्हाला सगळ्यात महत्वाचं डीएनएचं डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे. इथे तुम्हाला डीएनएचा हा छानसा व्हिडिओ दिसतोय सगळ्यांना. ओके, किती सुंदर डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे ते तुमच्या समोर इथे दाखवलेलं आहे बघा. दिसतंय तुम्हाला. हे असं असतं. आपण म्हणजे काय असतो, आपले आजोबा पणजोबा यांच्यापासून आलेले हे जे कॅरेक्टरिस्टिक असतात ते अशा पद्धतीने ह्या डीएनएच्या मार्फत आपल्या सगळ्यांमध्ये येत असतात. हे आहे डीएनए, बेसिक जेनेटिक मटेरियल ऑफ एव्हरीवन. तुमच्यापैकी तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिक, तुम्ही प्राणी असाल, तुम्ही वनस्पती असाल, तुम्ही ह्युमन बिईंग असणार आहे, तुम्ही काही असो, तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक बेसिक मटेरियल आहे, ते आहे तुमचं डीएनए मटेरियल. ओके, तर जे डीएनए आहे, या डीएनएचं स्ट्रक्चर काय आहे, हे डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. डबल हेलिकल स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे. याला काय म्हणणार तुम्ही, डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हणणार आहेत. ठीक आहे. हा जो डीएनए आहे, डीएनएचा जर फुल फॉर्म कोणी विचारला तर काय आहे डीएनएचा फुल फॉर्म, डिऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनएचा फुल फॉर्म काय आहे, डिऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. काय आहे, डिऑक्सी डीचा फुल फॉर्म. ओके, डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड, डिऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, आर स्मॉल. डिऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड हा डीएनएचा फुल फॉर्म आहे आणि आरएनएचा फुल फॉर्म रायबोन्यूक्लिक ऍसिड आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. तर हा जो तुमचा डीएनए आहे, हा डीएनए कशापासून बनलेला आहे असा प्रश्न तुम्हाला तिथे विचारला आहे. तर डीएनए जो आहे तो 3 प्रकारच्या गोष्टींनी बनलेला असतो. पहिला आहे डिऑक्सी रायबो शुगर. एक जी शुगर आहे या शुगर पासून बनलेला असतो तुमचा डीएनए, डिऑक्सीरायबो शुगर बनलेला असतो. त्यानंतर अजून 2 मटेरियल आहे की त्याच्यापासून डीएनए बनलेला आहे. त्यानंतर फॉस्फोरिक ऍसिड पासून आणि काही नायट्रोजन बेसेस पासून. काही इम्पॉर्टंट काय आहे तुमचे नायट्रोजन बेसेस आहे, याच्यापासून तुमचा डीएनए बनलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारला होता की डीएनए कशापासून बनलेला असतो. डीएनए हा एका प्रकारच्या शुगर पासून बनलेला असतो. डिऑक्सीरायबो शुगर, फॉस्फरिक ऍसिड आणि नायट्रोजन बेसेस. याच्यामध्ये बघा हे असतात कोड्स असतात. हे कोड्स काय आहे हे सगळं मी तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन या सगळ्या प्रोसेसमध्ये नंतर डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे. स्टुडंट, अशा पद्धतीने आपण ते 3ही क्वेश्चन बघितले आहे. आता ही सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. बऱ्याच विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं, पण तुमचं सगळं जे कन्फ्युजन आहे ते दूर करणार आहे हा जो टॉपिक आहे. हा टॉपिक मी नक्की तुम्हाला एक्सरसाइजमध्ये, याच्यामध्ये ज्यावेळेस मी एक्सरसाइज पण पूर्ण घेते बघा, त्याच्यामध्ये पेपरला कसं लिहायचं डिटेलमध्ये तुम्हाला तिथे डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये प्रचंड कन्फ्युजन असतं. ठीक आहे, हा टॉपिक आहे तो आपण नंतर घेऊया. प्रोटीन सिंथेसिसची थिअरी हे सगळं डिटेलमध्ये आज तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे. बाकीचे जे टॉपिक्स आहे आपण बघूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हा तुमचा इंट्रोडक्टरी पार्ट होता. अशाच पद्धतीने छान इंटरेस्टिंग पार्ट घेऊन येणार आहेत आणि त्याचे जे टॉपिक्स आहे हेरिडिटी आणि इव्हॉल्युशनचे ते तुम्हाला क्लिअर करणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि फायदा होत असेल तर लाईक करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.